हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर इथं ताई आल्या होत्या आणि मस्तपैकी आज मम्मी बोलली होती माझ्या हातची बिर्याणी बनवायची, कारण मला तिच्या हातची बिर्याणी खायची होती. तर मी बिर्याणी वगैरे मम्मीच बनवत होती आणि मस्तपैकी बिर्याणीचा बेत ठरला होता. ताई ते आले तर ताई हेल्प वगैरे करत होत्या आणि मी माझा मेकअप करत होते. ताई बोलत होतो तुझं आवरून घे पटपट, कारण उशीर झाला होता ऑलरेडी. आम्ही वाट बघत बसलो ताईंची येण्याची, कारण पातेलं वगैरे ते आलं नव्हतं बिर्याणीचं वगैरे, त्याच्यामुळे थोडासा लेट झाला. नंतर ताई आल्या आणि बाकी मी सगळं चिकन वगैरे सर्व हे करून वाफवून ठेवलं होतं, पण फक्त भात बनवत. पण हे सगळी तयारी चालली होती. नंतर मग ताई म्हटलं मी हेल्प करू लागते मम्मीला, आणि मग मी माझं मेकअप आवरत होते. मेकअप करायचा बाकी होता आणि माझं काहीच नव्हतं आवरलेलं. तरी मम्मीच्या पद्धतीची बिर्याणी होती, तर त्याच्यामुळे म्हटलं कर बाई तुझ्या आवडीची. ताई पण छान बनवतात, पण मी म्हटलं आता ताईंच्या हातची आपण कधी खाऊ शकतो बिर्याणी, पण मम्मीच्या हातची आता नाही. मम्मी तर कसं मूडवरती काम आहे, तिला मूड असेल तर बनवते, नाही तर नाही बनवत ती. जास्त तर मटणला वगैरे हात नाही लावत. तर मग कर्जतला गेलं आम्ही ताईंकडं, म्हणजे एकदा बिर्याणी होती, पण अशी नसती खाता आली. तर मग मम्मी बिर्याणी वगैरे बनवत होती. समीक्षा बघा कशी बघती. तर भूक लागली होती, भरपूर भूक लागली होती, उशीर पण झाला होता आणि मी माझं मेकअपचं सामान करायचं चाललं होतं. तर चला पसारा भरायची तयारी चालू झालेली आहे. तर आता थोडं चाललेलं आहे भराभरी. एक शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे मी, म्हटलं जेणेकरून आपली घाई नाही झाली पाहिजे, कोणतं पण काम करताना गडबड गोंधळ नाही झाला पाहिजे, जेणेकरून नाही का आदल्या दिवशी आपल्याला एवढे दिवस दिलेत म्हटल्यानंतर आपण आपल्याला फिक्स आहे आपल्याला जायचं राहिलं, ती तारीख पण कळालेली आहे आपल्याला कोणत्या तारखेला जायचं. त्याच्यामुळे कसं पटपट आवरायचं चाललं होतं. तिथे 2 व्हिडिओ लावले होते मी, माझा कॅमेरा पण लावला होता तिथं, त्यांचं काय चाललं आहे बघायला कुठं काय, कारण मी माझा मेकअप करत होते, त्या कारणाने मला काय कॅमेरा घेऊन थांबावं नव्हतं लागलं. ताईची पण शूटिंग चालली होती. नंतर मी आले, माझा मेकअप करायचा बाकी होता. तर मी साडी नेसली होती. ताई बोलले ही साडी नेस. म्हटले ही साडी तुम्हाला सांगते माझ्या लग्नाच्या अगोदरची, जेव्हा पाहुणे बघायला येतात ना पुरींना, तेव्हा ही मम्मीची साडी होती. ती म्हटली मी ही घेते. मम्मी म्हटली ही तुलाच राहू दे, आणि मी तशीच ठेवली होती ही साडी. तर ही साडी नेस म्हटल्या होत्या. माझ्याकडे अशा शक्यतो पार्टीवेअर साड्याच नाही, एक पण पार्टीवेअर साडी नाही की आता म्हणजे घेणार आहे मी तर शक्यतो ना कपड्यांमध्ये याच्यामध्ये पैसे अजिबात घालत नाही. मला नाही आवडत असं काही कपडे, ड्रेसमध्ये घालते, पण आता साड्यांमध्ये पैसे घालायला मला अजिबात नाही आवडत. मम्मी मला हमेशा म्हणत असते तुला चिंगूच आहे म्हणून, असं काही ना काही तिथं म्हणत न चालू असतं. तर बिर्याणी वगैरे झालेली आहे. तर प्रांजल प्रिशाचा मेकअप पण चालला होता. तर प्रांजल प्रिशाचा मेकअप, माझा मेकअप म्हटल्यावर यंदा दोघींचा मेकअप झालाच पाहिजे, चढावडीने मेकअप झाला पाहिजे, कारण तिच्या मम्मीने मेकअप केलं ना, त्याच्यामुळे. तर इथं बघा मी अशी तयार झालेली आहे. फायनल लुक माझा असा होता, साधा सिंपल लुक होता. फक्त फाउंडेशन लावलं आणि मेकअप किटमधलं असं काय म्हणते आबडधबड लावून दिलं, पिंक कलरचं आय शॅडो ते एवढं लावून दिलं. तर ब्लाऊज मॅचिंग नव्हतं होत बरं का, कारण ते काठाला मॅचिंग झालं होतं. काठाला कसं डार्क ब्लाऊज असलं ना ते जरा छान वाटतं. तर मस्तपैकी केक वगैरे पण आलेला आहे. मिस्टरांनी केक आणला होता मस्तपैकी. तर चला तुम्हाला केक दाखवते कसा काय आहे. तो त्यांच्याच चॉईसने आणला होता.
त्यांची चॉईस म्हटले. मी त्यांना ब्लॅक फॉरेस्ट आणा म्हटलं होतं, कारण ना ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेट केक सगळ्यांना आवडतो आणि मग ते आवडीने खातात मुली. मग आपण वेगळ्या पद्धतीतलं चॉईस, आता भरपूर फ्लेवरचे असतात, मँगो फ्लेवर, कुठं कोणते फ्लेवर, पण ते आवडतच नाही म्हटल्यावरती त्याच्यामुळं चॉकलेट फ्लेवरचं आणलं होतं. तर माझे केस एवढे वाढलेत ना, मला असं वाटते कटिंग करावा, कारण भरपूर असे माझे दाट केस झाले. मला ना कोणतं कट करावं मला काही सुचत नाही. तर लेअर कट आहे, स्टेप कट आहे, बटरफ्लाय कट आहे. सध्या मी इंस्टाग्रामवर नुसते व्हिडिओ बघते की मला कोणता कट सूट होईल म्हणून, सारखं तेच चाललेलं आहे. पण मम्मी म्हणती का, पण मला कधी कधी असं वाटतं नको, एवढ्या मेहनतीने मी केस वाढवलेत, आता परत कशाला कापू, एवढ्या वर्षातून म्हणजे भरपूर वर्ष झाली मी केस कापले होते, तर आता परत कशाला कापू. तर तुम्ही बघू शकता माझी केसची लेंथ पण खूप अशी वाढलेली. ताईंनी पण केस कापले होते, शॉर्ट केले होते थोडेसे, म्हणजे एक सरळ केले ते. मग त्या बोलल्या अगं कापत जा, म्हणजे कसं कापल्या ना, शेंडे कापले ना तर आपल्या केसांची पण वाढ होती. इथं प्रांजल प्रिशा बघा कशा तयारीला लागलेल्या आहेत मस्तपैकी. हे पण मस्त हिरोसारखे तयार झाले होते छानपैकी मस्तपैकी. आणि इकडं आपल्याकडं अजून काय डेकोरेशनला काय मस्त फुगे वगैरे आणले होते. प्रांजल प्रिशा तर ह्या दोघांचं लय जमतं बरं का, ह्या दोघांचं हसणं मजाक चाललेलं असते. तर प्रांजलला म्हटलं बाई इथं आमचे व्हिडिओ काढ बाई, काहीतरी दाखव पप्पा काय करतेत, कुठं काय करतेत. ती शूटिंगच काढत नाही. तर मग मस्तपैकी प्रांजलच्या हातात मोबाईल वगैरे दिला, शूटिंग वगैरे सगळं ॲनिव्हर्सरीचं स्पेशल सगळी शूटिंग काढलेली आहे मी अशी, की कुठं राहायला नाही पाहिजे. की कधी कधी काय होतं, छोटे मुवमेंट राहतात तशात माझ्याकडून, कारण मोबाईल प्रिशाने घेतलेला असतो. तर आज वन साईड मी केली होती बरं का पहिल्यांदाच, कारण ना छान दिसती का वन साईड, मी कधी करत नाही बरं का वन साईड, शक्यतो माझी पिनअपच असती. पण ह्यावेळेस मी जरा वन साईड केलं होतं. कंटाळा आला तर तेवढा उशीर पण झाला होता. म्हटलं नको पिन करत बसलं, मला पिन करायचे म्हटलं ना अर्धा पाऊण तास तर पिनेलाच जातो, म्हणून मग वन साईडच केलं होतं मी. तर कशी दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मस्तपैकी सेलिब्रेशन चाललेलं आहे. तर इथं केक भरवाभरवीचे काम चालू होते. तर माझ्या लक्षातच नाही मी ताईंना भरवला आहे का नाही, मला मग काही कळत नाही. कारण मी ना ते एकच डोक्यात होतं की समीक्षा केक नाही खात समीक्षा, आणि माझ्या डोक्यात तेच चाललं होतं समीक्षाला केक द्या, कारण आपण सगळे खातो आहे म्हटल्यानंतर तीच नाही खाते. आणि तिचं कसं आहे, तिला एवढा केक आवडायचा पहिल्यांदा, आणि सर्वात आधी एक्सायटेड तीच असायची, बड्डे वेदांत बड्डे असं ते, आणि ती केक नव्हती खात. म्हणून माझ्या डोक्यात तेच होतं. मी त्या गोंधळात प्रांजलला म्हणजे ताईनं तारलं का नाही हेच नाही लागत. आणि मला ना ते कुठंतरी कसं तरी वाटत होतं. म्हणजे मी काय केलं, सगळे झोपताना व्हिडिओ बघितला नाही का, काय
कुठं काय चाललं आहे कसं. मग प्रांजलने प्रांजल शूटिंग काढत होती आणि मम्मी शूटिंग काढत होती. म्हटलं याने नीट शूट केलं आहे का नाही, फोटो वगैरे स्टेटस ठेवायला. म्हणून मी बघत होते चेक करताना व्हिडिओ, आणि त्यात मला असं जाणवलं अरे मी ताईनं केक भरवला आहे का नाही. माझ्या काही डोक्यातच नव्हतं नाही का. आपण कसं नंतर बघतो अरे असं झालं. आणि नंतर मग मी ताई गेल्यावर 1 वाजता मेसेज केला. म्हटलं ताई तुम्हाला केक चारला का मी, असं तसं मी त्यांना सॉरी बोलले. म्हटलं नाही का नसल चाललं, कारण मला व्हिडिओ चारताना दिसलं नाही. कारण मी सगळ्यांना चाललं होतं आणि माझं चाललं होतं समीक्षाला घे. आणि त्या गोंधळात काय झालं मला काही कळत नाही. मी ताईनं चारलं का नाही माझ्या लक्षातच नाही. नंतर मी ताईनं 1 वाजता मेसेज केला काय ताई तुम्हाला केक चारला का. आणि ताई बोलल्या चारल्या, पण तरी माझ्या लक्षात म्हणजे त्या बोलताय चारला, पण तरी माझ्या मनात नाही की मी चारलाय म्हणून. कारण आम्ही प्रत्येक दुघी चारताना मोमेंट आम्ही कॅप्चर करत असतो एकमेकांना चारताना. आणि ह्यावेळेस काय झालं माझ्या लक्षातच नाही. तर असं मस्तपैकी ॲनिव्हर्सरी साजरी झाली. तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन छान व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.